सो मंडळी, आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. लोकेशन सांगण्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही का शेवटपर्यंत बघावा किंवा या प्रोजेक्टला व्हिजिट का करावी त्याची मेन कारण मी तुम्हाला सांगणार आहे. एक असा USP जो तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टमध्ये बघायला भेटणार नाही, तो म्हणजे रेट. इथं 2545 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट ठेवण्यात आलेला आहे, जो ह्या व्हिसिनिटीचा सगळ्यात लोवेस्ट रेट आहे. तुम्ही अगदी तळेगावपासून जर लोणावळ्यापर्यंत व्हिजिट केली तर सगळीकडचे जे रेट आहेत ते 2800 आणि 2800च्या पुढचे रेट तुम्हाला बघायला भेटतील. पण इथला जो रेट आहे तो 2545 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. आता आपण लोकेशन समजून घेऊ. इथून लोणावळा जो आहे, आता लोणावळ्याचं जास्त अट्रॅक्शन आहे, ते 19 किलोमीटर आहे. काणे रेल्वे स्टेशन जे ते 1100 मीटरवर आहे. त्याच्या व्यतिरिक्त हायवे जो आहे या प्रोजेक्टपासून या राईट साईडला तो फक्त 290 मीटरवर आहे. म्हणजे अगदी हायवे टच आहे असं म्हटलं तरी चालेल. हायवेला लागून एक मोठी रेसिडेन्शियल सोसायटी इथं आहे. मोठा एक प्रोजेक्ट आहे रेसिडेन्शियलचा, त्याच्यामध्ये हा NA प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे. रावेत जे आहे, जिथून एक्सप्रेस सुरू होतो आणि जिथून जुना मुंबई पुणे हायवे सुरू होतो आणि एक रोड जो एक्सप्रेसला सुरू होतो तो 21 किलोमीटरवर आहे. नवी मुंबई 84 किलोमीटर आहे. पुणे रेल्वे स्टेशन जे ते 45 किलोमीटर आहे आणि भुजबळ चौक म्हणजे वाकडचा जो फ्लायओव्हर आहे तो 31 किलोमीटरवर आहे. बाकी जेव्हा कधी तुम्ही ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल त्यावेळेस तुम्ही आमच्या टीमला नक्की संपर्क करा. आमच्या टीमला संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्याला तुम्ही कॉल करू शकता आणि इथलं गुगल लोकेशन पण मागवून घेऊ शकता. बाकी ह्या डेव्हलपरचं जे ऑफिस आहे ते हिंजवडीमध्ये आहे. तर जर तुम्ही पुण्याच्या दिशेला येत आहे तर पहिलं हिंजवडीमध्ये तुम्ही प्रेझेंटेशन घेऊ शकता या प्रोजेक्टचं, बाकी सगळ्या माहिती घेऊ शकता आणि मग पुढं तुम्ही लोणावळ्याच्या दिवशीला प्रवाससुद्धा करू शकता. सो मंडळी, आता आपण ह्या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो डिटेलमध्ये समजून घेऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी इथे शेअर करणार आहे. तुम्ही जर घर बसल्या मोबाईलवरनं पैसे कमवू इच्छित असाल तर वॉचएक्स नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. पुणे बेस्ड कंपनी आहे. वॉचएक्सवर तुम्ही यूट्यूबचे सगळे व्हिडिओ बघू शकता. आता जनरली यूट्यूब जे आहे ते इन्फ्लुएन्सरला पेमेंट देतं मॉनिटायझेशनचे, पण वॉचएक्स हा जो प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला व्हिडिओ बघायचे सुद्धा पैसे देत आहे. सो तुम्हीसुद्धा यूट्यूबवरचे व्हिडिओ वॉचएक्सवर बघून जर पैसे कमवू इच्छित असाल तर वॉचएक्सला एकदा नक्की व्हिजिट करा. मी त्याची जी लिंक आहे वेबसाईटची ती डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे आणि मोबाईल नंबर पण देतो आहे. तुम्हाला लिंकला क्लिक करून जर साईनअपला काय अडचण आली आणि अजून डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करून पण विचारू शकता. आता आपण हा लेआउट जर समजून घ्यायचा झाला तर 7 एकरचं पूर्ण हे लँड पार्सल आहे. टोटल 77 प्लॉट असणार आहेत या पूर्ण लेआउटमध्ये. मिनिमम प्लॉट साईज जी ती 1530 स्क्वेअर फूट ठेवण्यात आली आहे. मॅक्सिमम प्लॉट जो आहे तो 6300 स्क्वेअर फूटचा इथे असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये जे रोड आहेत ते सगळे सिमेंटचे रोड आहेत आणि 9 आणि 12 मीटरचे रोड आहेत. जसं आता मी थांबलो आहे, हा 12 मीटरचा सिमेंटचा रोड तुम्ही इथं बघू शकता. फुटपाथ आहे, प्लॅन्टेशन इथं करण्यात आलेलं आहे. पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंडसुद्धा इथे आहे. ही जी डेव्हलपमेंट थोडीशी बाकी आहे ती जून 2025पर्यंत होणार आहे. मॅक्सिमम डेव्हलपमेंट इथं झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं 2545 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे, जो की ह्या व्हिसिनिटीचा सगळ्यात लोवेस्ट रेट आहे. तुम्ही व्हेरीफाय करू शकता ह्या भागातल्या सगळ्या प्रोजेक्टला. 1.69चा FSI म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर तुम्ही जवळजवळ 1690 स्क्वेअर फूटचं जे घर आहे ते इथे बनवू शकणार आहात. सेकंड होमसाठी एकदम उत्तम लोकेशन आहे. अगदी लोणावळ्यापासून 19 किलोमीटर अलीकडं हा प्लॉट जरी असला तो जो फील आहे मावळ तालुकाचा आहे. पूर्ण या साईडला डोंगर तुम्हाला बघायला भेटतील. पावसाळ्यात तिथे जे वॉटरफॉल आहेत ते तुम्हाला पडताना दिसतात. रेल्वे स्टेशन पण खूप जवळ आहे आणि पुणे मुंबई जो जुना हायवे त्याला लागून हा प्रोजेक्ट आहे. तर निसर्गाच्या सानिध्यात हा प्रोजेक्ट आहे. FSI खूप जास्त आहे, त्यामुळे तुम्ही मोठं घर जे आहे ते बनवू शकता. आता FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. लिगली तुम्ही किती कन्स्ट्रक्शन इथं करू शकता त्याला FSI इथं म्हटलं जातं. सो आता आपण प्रोजेक्टच्या अजून आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला कुठल्या फॅसिलिटी आणि कुठल्या ॲम्युनिटीज मिळणार आहे त्या एकदा समजून घेऊया. सो आता या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठल्या फॅसिलिटी आणि ॲम्युनिटीज मिळतात त्या आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज किंवा विकेंड होमचे प्लॉट घेता तिथं सिक्युरिटी खूप महत्त्वाचा पॉईंट असतो. तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 3 टायर सिक्युरिटी मिळते. पूर्ण प्रोजेक्टला तुम्ही बघू शकता वॉल कंपाऊंड जी आहे ती बनवून तयार आहे. 24/7 सिक्युरिटीसुद्धा आहे. एंट्रन्स गेट आहे. तुम्ही या प्रोजेक्टमध्ये जेव्हा व्हिजिटला याल तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही अनोळखी व्यक्तीला ह्या प्रोजेक्टमध्ये एंट्री करता येत नाही. प्रत्येकाची इथे विचारपूस होते. सिक्युरिटी गार्ड प्रॉपर आहे. त्या व्यतिरिक्त CCTV कॅमेरेसुद्धा या प्रोजेक्टमध्ये असणार आहे. सो याला 3 टायर सिक्युरिटी म्हणतात जी या प्रोजेक्टमध्ये
तुम्हाला बघायला भेटू शकते. त्या व्यतिरिक्त इंटरनल रोड जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे हे असे तुम्ही बघू शकता. मेन रोड जो आहे तो 12 मीटरचा आहे. अंतर्गत रोड जे आहेत ते 9 मीटरचे आहेत. म्हणजे हे अंतर्गत जे दोन साईडला रोड आहे, टोटल प्रोजेक्टमध्ये 3 रोड आहेत, 1, 2, 3. जो मेन रोड आहे तो 12 मीटरचा तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटला इथं वॉल कंपाऊंड आहे बघा, 2-2, 3-3 फुटाचं हे प्रिकास्टचं वॉल कंपाऊंड आहे. म्हणजे डिमार्केशन जे ते प्रॉपर तुम्हाला इथे बघायला भेटेल आणि प्रत्येक प्लॉटला तुम्हाला बघा डिमार्केशन जे आहे ते इथे प्रॉपर बघायला भेटेल. पाथवे आहे, हे याला आपण म्हणतो ना फुटपाथ, हे जो पाथवे आहे तो पेवर ब्लॉकमध्ये इथे बनवण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये प्लांटेशनसुद्धा तुम्ही इथे बघू शकता. त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट लावलेले आहेत बघा प्रोजेक्टमध्ये. अशा स्ट्रीट लाईट तुम्हाला बघायला भेटेल. पूर्ण प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईटसुद्धा आहे. त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन जी आहे ती इथे तुम्हाला बघायला भेटेल. मागं आहे, इथे मागं पण तुम्ही बघू शकता बघा, इथे ड्रेनेज लाईन आता इथे डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. जून 2025मध्ये याचं पोझिशन आहे. तर ह्याचे ड्रेनेजची जी लाईन आहे ती आहे. पावसाळी जे पाणी येतं, आता ह्या भागात पाऊस खूप जास्त पडतो, तर त्याचंसुद्धा नियोजन इथं करून ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हिजन आहे आणि प्लांटेशन आहे. तर हे बघा, हे जे काळे पाईप इलेक्ट्रिसिटीचे पाईप आहे तिथं तुम्ही बघू शकता. फीडर बॉक्स तुम्हाला बघायला भेटतील आणि प्लांटेशन जे आहे ते सगळ्या रोडला पण इथं करण्यात आले. या साईडला पण अतिशय सुंदर प्लांटेशन करण्यात आलेलं आहे आणि ह्या प्लांटेशनची काळजी घेण्यासाठी जी मॅन पॉवर लागते ते प्रॉपर लोक इथं तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे जे माळी वगैरे लागतात ते असतात या प्रोजेक्टमध्ये आणि ह्या झाडांची काळजी खूप उत्तम प्रकारे ते घेत असतात. सो प्लांटेशन जे आहे ते तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता ॲम्युनिटीज जर सांगायचं झाल्या तर 16पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला इथे बघायला भेटतील या प्रोजेक्टमध्ये. चिल्ड्रन प्ले एरिया आहे, चिल्ड्रन गार्डन आहे, मल्टीपर्पज हॉल आहे. आता मल्टीपर्पज हॉलचं जे डिझाईन आहे ना ते खूप युनिक तुम्हाला बघायला भेटेल. खूप सुंदर डिझाईन इथं बनवण्यात आले. क्लब हाऊस आहे, त्याच्यामध्ये इंडोर गेम जे आहेत ते असणार आहेत. बाकी सर्व ॲम्युनिटीज जे आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो, तुम्ही बघून घ्या. आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आजकाल लोक बऱ्याचदा मला तो मुद्दा विचारतात, तो म्हणजे वास्तुशास्त्राचा. सो प्रत्येक प्लॉट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे आणि मावळ भागामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर सगळे प्रोजेक्ट म्हणजे मॅक्सिमम प्रोजेक्ट हे वास्तुशास्त्राप्रमाणेच असतात. कारण की त्याचं कारण आहे की ही जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशेला तुम्हाला नदी बघायला भेटेल आणि जी दक्षिण दिशा आहे तर तुम्हाला हे दक्षिण दिशेला असे डोंगर बघायला भेटेल. आता वास्तुशास्त्राप्रमाणे बघितलं तर दक्षिण दिशेला लोक चढ किंवा असं डोंगर उतार अपेक्षित करतात, तो तुम्हाला इथं बघायला भेटेल. ही दक्षिण दिशा आहे, या साईडला उत्तर दिशा आहे. तर उत्तर दिशा कुबेराची दिशा म्हटली जाते आणि प्रत्येक प्लॉटचं जे तोंड आहे, म्हणजे आता हा जो प्लॉट आहे ह्याचं पश्चिमेकडं तोंड आहे. सूर्य ह्या साईडला मावळतीला आहे आत्ता, तर ह्याचं तोंड पश्चिमेकडं आहे. या प्लॉटचं तोंड जे आहे ते पूर्वेकडं आहे. सो प्रत्येक प्लॉट जो आहे तो पूर्व पश्चिम असा तुम्हाला बघायला भेटेल. काही प्लॉट जे आहे ते कॉर्नर प्लॉट पण आहे, म्हणजे ज्याला 2-2 रोड आले. 9 मीटरचा पण रोड आहे, 12 मीटरचा रोड आहे. सो प्रत्येक प्लॉट वास्तुशास्त्रात असल्यामुळे तुम्हाला हा प्रोजेक्ट त्या अँगलनी पण आवडू शकतो. आता जे लोक वास्तुशास्त्राला खूप जास्त महत्त्व देतात त्यांना हा प्रोजेक्ट जो आहे तो बघता क्षणी आवडू शकतो. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्या फॅसिलिटी मी तुम्हाला सांगितल्या, ज्या ॲम्युनिटीज सांगितल्या, या सगळ्या तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळतात आहे. सो आता आपण इथले पॅकेज कॉस्ट समजून घेऊया. सो आता आपण सगळ्यात छोट्या प्लॉटची पॅकेज कॉस्ट समजून घेऊ आणि सगळ्यात मोठ्या प्लॉटची पण पॅकेज कॉस्ट समजून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघते पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे. आणि खास करून लँड सेगमेंटमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, यूट्यूबवर गेलात आणि जर तुम्ही लँडचे व्हिडिओ सर्च केले तर तुम्हाला मॅक्सिमम व्हिडिओ हे आमचेच बघायला भेटतील. कारण पुण्याचे वन ऑफ द बेस्ट चॅनल तर आहोत, पण लँड या सेगमेंटमध्ये आम्ही युनिक आहोत. आमच्यासारखे व्हिडिओ कुणी शक्यतो बनवत नाही. खास करून पुण्याच्या 360 डिग्रीमध्ये आम्ही प्रत्येक प्रोजेक्टला व्हिजिट करतो आणि फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रोजेक्ट जे आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमच्या व्ह्यूवर्सला, आमच्या कस्टमरला 1-to-1 सर्व्हिस जी आहे ती आम्ही प्रोव्हाइड करत असतो, जी शक्यतो कुठलेच इन्फ्लुएन्सर प्रोव्हाइड करत नाही. कारण आम्ही एक रिअल इस्टेट एजन्सी आहोत, एक कंपनीच आहोत. सो आम्ही कस्टमरला कधी कुठले चार्ज पण करत नाही. आम्ही जे चार्जेस आहेत ते बिल्डरला करत असतो. त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आमची सर्व्हिस जी आहे ती घेता येते. आणि हा जो व्यवसाय तो आम्ही खूप ट्रस्टनी पण करत असतो. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि नुसतं सबस्क्राईब न करता तुम्हाला जर कुठल्याही लोकेशनला प्रॉपर्टी हवी आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही मदत करावी तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की कॉल करून आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला 1-to-1 हवी ती मदत नक्की करू प्रॉपर्टी घेण्यासाठी. आता इथं जो सगळ्यात छोटा प्लॉट आहे तो 1530 स्क्वेअर फूटचा आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 42 लाख रुपये जाते. आणि सगळ्यात मोठा प्लॉट आहे तो 6300 स्क्वेअर फूटचा आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1.5 CR जाते. आता हा प्रोजेक्ट क्लिअर टायटल असल्यामुळे कुठल्याही बँकेचं जे लोन आहे ते 70 ते 80%
इथे तुम्हाला मिळणार आहे आणि प्रॉपर्टी क्लिअर टायटल असल्यामुळे सेपरेट सेल डीड 7/12 तुमचा इथे होणार आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे तो NA PMRD आणि रेरा सँक्शनसुद्धा आहे. त्यामुळं तुम्हाला FSI जो आहे तो सुद्धा इथं जास्त बघायला भेटतो. पूर्णपणे लीगल प्रोजेक्ट आहे. कन्स्ट्रक्शन जे आहे ते सुद्धा तुमचं इथं लीगली होणार आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला प्रोजेक्टची जी माहिती ती लक्षात आली असेल. नसेल लक्षात आली तर कमेंट करा किंवा कॉल करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला. आम्ही तुम्हाला या प्रोजेक्टची अजून डिटेल माहिती देण्यासाठी मदत करू. बाकी जेव्हा पण प्लॅन कराल तेव्हा कॉल करूनच या, कारण की पुण्यावरून या तर मुंबईवरून या, तुम्ही लांब येत असतात त्यावेळेस पूर्ण नियोजन असणं गरजेचं आहे. तुम्ही जर कॉल करून आला तर जी आमची टीम आहे, बिल्डरची टीम आहे, ती प्रॉपर तुम्हाला साईट व्हिजिटसाठी इथे मदत करेल. आणि बिल्डरचं ऑफिस जसं मी मग सांगितलं हिंजवडीतच आहे, तर तुम्ही तिथे व्हिजिट करूनसुद्धा आधी माहिती जी ती घेऊ शकता. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा लोकांना शेअर करा जे तुमचे मित्र नातेवाईक पुणे मुंबई जो हायवे आहे जुना तिथे क्लिअर टायटल NA प्रॉपर्टीज शोधतात ते किंवा अफोर्डेबल कॉस्टचे प्लॉट शोधतात ते, कारण त्यांनासुद्धा प्रॉपर्टी घेण्यासाठी निश्चित मदत होईल. बाकी दर शुक्रवार शनिवार रविवारी आम्ही 7 ते 8 ह्या वेळात नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.